नमस्कार, बालभारती रिवाइंड या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज आपण सगळे मिळून थोडं मागे जाऊया. आपल्या बालपणीची एक कविता आठवूया तो एक पक्षी आणि त्या पक्षाभोवती असलेलं आपलं निरागस जग. आठवतंय का? डोळ्यासमोर येते ना ती आपली जिल्हा परिषदेची शाळा, कधी कधी वर्गाबाहेर त्या मोठ्या चिंचेच्या झाडाखाली भरलेली, आणि हो, शाळेच्या अगदी शेजारून वाहणारी ती नदी. आणि मग वर्गातल्या शांततेत कानावर पडायचा तो आवाज आपल्या गुरुजींचा. ते जेव्हा तालासुरात कविता म्हणायचे ना, तेव्हा आपलं सगळं लक्ष फक्त त्या शब्दांवर असायचं. चला आज पुन्हा एकदा तसंच ऐकूया. तळ्याकाठी गाती लाटा, लाटांमध्ये उभे झाड, झाडावर धीवराची हाले चोच लाल जाड. आपण सगळे पाटी पेन्सिल घेऊन शांतपणे ऐकत बसायचो आणि गुरुजींच्या आवाजातून तो धीवर पक्षी जणू काही जिवंत होऊन आपल्या समोर यायचा. शुभ्र छाती, पिंगे पोट, जसा चाफा यावा फुली, पंख जणू थंडीमध्ये बंडी घाले आमसुली. आणि मग आपणही आपल्या पाठीवर ते सुंदर शब्द गिरवायचो. त्या पक्षाचे ते जांभळे डोळे, त्याची जास्वंदीच्या फुलांसारखी बोटं, सगळं कसं अगदी खरंखुरं वाटायचं. जांभळाचे तुझे डोळे, तुझी बोटे जास्वंदीची, आणि छोटी अखेरची पिसे जवस फुलांची. खरंच किती निरागस होता तो काळ. त्या पक्षाच्या सौंदर्यावर आपलं मन इतकं भाळायचं की त्याला एक छोटीशी प्रेमळ विनंती केल्याशिवाय राहावतच नसेल. गड्या पाखरा, तो असा सारा देखणारे कसा, पाण्यावर उडताना नको मारू मात्र मासा. खरं तर ही फक्त एक कविता नाहीये, हे आपलं बालपण आहे. अशाच सुंदर आठवणी जपण्यासाठी, बालपणीची ती शाळा, त्या कविता, तो निसर्ग पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी बालभारती रिवाइंडला नक्की जॉईन करा. आणि हो, हा अनुभव तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंतही पोहोचवा, कारण आपलं बालपण पुन्हा एकदा आठवण्याचा हक्क तो तर प्रत्येकाला आहे.